नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडी या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण आजच्या सेशनमध्ये पॉवर सिस्टीमवरचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन या ठिकाणी डिस्कशन करणार आहेत, जे की अपकमिंग एक्झामसाठी महत्त्वाचे आहेत। पहिलं MCQ बघा, कंट्रोल रॉड्स यूज्ड इन न्यूक्लियर रिॲक्टर्स आर मेड ऑफ। जे बी काय कंट्रोल रॉड असते तर जे आपण न्यूक्लियर रिॲक्टरमध्ये काय करतो बघा यूज करतो, ते कशापासून बनलेले असते ते हा आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे। जनरली जे काही कंट्रोल रॉड असते ते कंट्रोल रॉड आपण बोरॉन किंवा कॅडमियम या मटेरियलने काय करतो बघा बनवतो। मग आणि हे जे कंट्रोल रॉड आहे ते कंट्रोल रॉडचं फंक्शन काय असतं बघा, जे बी काय चेन रिॲक्शन आहे, जे बी काय फ्युजन रिॲक्शन आहे, त्या फ्युजन रिॲक्शनला किंवा चेन रिॲक्शनला कंट्रोल करण्याचं काम कोण करतं, तर हे कंट्रोल रॉड करतात। याचाच अर्थ हे जे काय कंट्रोल रॉड असणार आहे ते कंट्रोल रॉड काय करणार बघा, जे बी काय न्यूट्रॉन आहेत, जे बी काय एक्सेस ऑफ न्यूट्रॉन आहेत त्या न्यूट्रॉनना काय करणार आहेत, अब्झॉर्ब करण्याचं काम करणार आहेत। मग जे बी काय कंट्रोल रॉड असते ते कंट्रोल कशापासून बनलेले असतात बघा, बोरॉन किंवा कॅडमियम या दोन मटेरियल पासून काय केले असतात बघा, हे कंट्रोल रॉड या ठिकाणी बनलेले असतात। पुढचा MCQ पाहूया आपण। The maximum power demand of a consumer is 2 kilowatt and the corresponding daily energy consumption is 30 units. What is the corresponding load factor? या ठिकाणी आपल्याला लोड फॅक्टर बद्दल या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे। जो भी काय लोड फॅक्टर असतो, लोड फॅक्टर इज इक्वल टू काय असतो बघा, ॲव्हरेज डिमांड अपॉन मॅक्झिमम डिमांड। हा आपल्याला लोड फॅक्टरचा फॉर्म्युला माहिती असतो। मग या लोड फॅक्टरच्या फॉर्म्युल्यामध्ये हे जे काय ॲव्हरेज डिमांड आहे ते ॲव्हरेज डिमांड आपल्याला या ठिकाणी दिलेलं का ते पाहायचं आपल्याला। या ठिकाणी काय दिलंय, डेली एनर्जी कन्झम्पशन इज 30 युनिट्स। या ठिकाणी काय दिलं बघा, डेली एनर्जी कंझम्पशन इज 30 युनिट दिलेलं आहे। आपल्याला माहिती असतंय इलेक्ट्रिसिटीचं 1 युनिट म्हणजे किती असते बघा, इलेक्ट्रिसिटीचं 1 युनिट म्हणजे 1 किलोवॅट। 1 किलोवॅट जर पॉवर आपण एका आवरसाठी एका तासासाठी वापरली त्याला आपण काय म्हणतो, 1 युनिट असं म्हणतो। म्हणजेच 1 युनिट बरोबर काय असणार आहे बघा, 1 किलोवॅट आवर असणार आहे। मग 30 युनिट्स म्हणजे काय आहे, 1 युनिट बरोबर 1 किलोवॅट आवर, तर 30 युनिट्स बरोबर काय असेल बघा, 30 किलोवॅट आवर एवढी एनर्जी आपण काय करतोय बघा, डेली कंझ्युम करतोय। या ठिकाणी काय दिलं, हा वर्ड डेली हा वर्ड दिला, त्यामुळे या ठिकाणी याला महत्व आहे। 30 किलोवॅट्स आवर एनर्जी आपण डेली कंझ्युम करतोय। मग डेली एनर्जी कंझ्युम करत असेल तर डेली मध्ये एका दिवसामध्ये किती आवर असणार आहेत बघा, 24 आवर असणार आहेत। मग आपल्याला त्याचं ॲव्हरेज डिमांड कॅल्क्युलेट करायचं असेल डेचं, तर काय असेल बघा, जे बी काय एनर्जी आपण डे मध्ये कंझ्युम केलेली आहे डिवायडेड बाय त्याचे डेचे आवर 24, हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर काय येईल बघा, या ठिकाणी 5/4 म्हणजे 1.25 हे काय येईल बघा, ॲव्हरेज डिमांड आपल्याकडे भेटेल 1.25। या ठिकाणी 30 किलोवॅट आवर डिवायडेड बाय 24 आवर गेट कॅन्सल्स। मग काय राहील बघा, 1.25 किलोवॅट हे काय झालं आपल्याकडे ॲव्हरेज डिमांड झालं, जे की ॲव्हरेज लोड किंवा ॲव्हरेज डिमांड झालं, जे की आपण एका तासामध्ये काय करतोय कंझ्युम करतोय। मग लोड फॅक्टरमध्ये हा फॉर्म्युला ठेवा, लोड फॅक्टरच्या फॉर्म्युल्यामध्ये 1.25 डिवायडेड बाय मॅक्झिमम डिमांड किती दिलेला आहे, 2 किलोवॅट दिलेला आहे। हे सिम्प्लिफिकेशन करा, हे सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर आन्सर काय येईल बघा, 0.25 समथिंग आन्सर येईल। म्हणजे हे जे काय आन्सर आहे या आन्सरला जर आपण 100 ने मल्टिप्लाय केलं तर काय येईल बघा, पर्सेंटेज मध्ये या ठिकाणी लोड फॅक्टर येईल। जर आहे असं आन्सर ठेवलं तर काय येईल बघा, 0.625 म्हणजे ऑप्शन नंबर या ठिकाणी काय आहे 3 याचा काय असेल बघा, करेक्ट आन्सर असेल। ठीक आहे, पुढचा MCQ बघा, पेल्टन व्हील टर्बाइन म्हणजे हा टर्बाइन वरती क्वेश्चन दिलेला आहे आणि याच्यामध्ये काय विचारलेलं बघा, नंबर ऑफ पोल या ठिकाणी विचारलेले आहेत। याच्यामध्ये काय दिलं आहे, स्पीड दिलेला आहे 300 RPM आणि काय दिलंय, जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी किती दिलेला आहे बघा, 50 हर्ट्ज ही त्याची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे। आपल्याला माहिती असते जे बी काय स्पीडचा फॉर्म्युला असतो n इज इक्वल टू 120 f/p। या फॉर्म्युल्यानुसार आपण इझिली याचे पोल कॅल्क्युलेट करू शकतो। म्हणजे p इज इक्वल टू 120 f डिवायडेड बाय n। मग 120 इंटू फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 50 हर्ट्ज डिवाइड बाय स्पीड किती दिलेला बघा, 300 RPM हे आपल्याकडे स्पीड दिलेला आहे। म्हणजे जे भी काय पोल असतील ते पोलचे आन्सर किती येईल बघा, नंबर ऑफ पोल रिक्वायर्ड फॉर पेल्टन व्हील टर्बाइन किती असतील बघा, 20 पोल। म्हणजे ऑप्शन नंबर 4 ह्याचं काय असेल बघा, करेक्ट आन्सर असेल। नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, प्रोपागेशन कॉन्स्टंट ऑफ अ ट्रान्समिशन लाईन इज 0.5। जो भी काय प्रोपागेशन कॉन्स्टंट आहे ज्याला आपण गॅमा लेटरने डिनोट करतो इज इक्वल टू 0.5 इंटू 10 टू द पॉवर -3 प्लस ऑफ जे 1.5 इंटू 10 टू द पॉवर -3 काय झाला बघा, ट्रान्समिशन लाईनचा प्रोपागेशन कॉन्स्टंट झाला। जो भी प्रोपागेशन कॉन्स्टंट आहे त्यालाच आपण कशा प्रकारे लिहू शकतो बघा,
गॅमा इज इक्वल टू अल्फा प्लस जे बीटा या टर्मने पण याला काय करू शकतो आपण लिहू शकतो। या ठिकाणी विचारलेलं काय आहे द वेव्हलेंथ ऑफ द ट्रॅव्हलिंग वेव्ह, जी बी काय वेव्हलेंथ असेल ती वेव्हलेंथ आपण या ट्रॅव्हलिंग वेव्हची कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतो, जी बी काय वेव्हलेंथ असते वेव्हलेंथला आपण काय म्हणतो लॅम्बडा ट्रान्सलेट करतो विच इज इक्वल टू 2 पाय डिवाइडेड बाय बीटा। मग हा जो काय बीटा आहे तो बीटा हा काय आहे बघा, हा जो बीटा आहे तो बीटा काय आहे बघा फेज डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट म्हणा किंवा फेज कॉन्स्टंट म्हणा, ठीक आहे। जे बी काय याचं युनिट असेल ते युनिट कसं असेल बघा रेडियन पर किलोमीटरचं युनिट असेल आणि जो बी काय अल्फा आहे तो अल्फा काय आहे अटेन्युएशन कॉन्स्टंट आहे त्याचं युनिट काय असेल बघा नेफर पर किलोमीटर। मग वेव्हलेंथचा आपल्याकडे फॉर्म्युला माहिती आहे, मग वेव्हलेंथ लॅम्बडा इज इक्वल टू 2 पाय डिवाइडेड बाय या ठिकाणाहून आपल्याला बीटाची व्हॅल्यू काय दिसतंय बघा, हा झाला आपल्याकडे अटेन्युएशन कॉन्स्टंट याला अल्फा म्हणायचं, हा काय झाला जी काय इमॅजिनरी टर्म सोबत आलेला आहे तो काय आहे फेज डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट किंवा फेज कॉन्स्टंट, युनिट काय आहे युनिट त्याचं रेडियन पर किलोमीटर हे त्याचं युनिट आहे। मग याची व्हॅल्यू काय आहे 1.5 × 10 to the power -3, 1.5 × 10 to the power -3 म्हणजे जी बी काय वेव्हलेंथ आहे त्या वेव्हलेंथचं या ठिकाणी काय दिलेलं आपल्याला कॅल्क्युलेशन करायला विचारलेलं आहे। ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी पहा, ऑप्शन नंबर 1 मध्ये काय असेल बघा 2 पाय डिवाइडेड बाय 1.5 × 10 to the power -3 म्हणजे ऑप्शन नंबर या ठिकाणी 1 याचा काय आहे करेक्ट आहे। हे जे काय ऑप्शन आहे ते ऑप्शन सगळे कसे आहेत बघा चुकीचे आहेत, कारण या ठिकाणी वेव्हलेंथचं या ठिकाणी मल्टिप्लिकेशन केलेलं आहे कोणाबरोबर 2 पायचं मल्टिप्लिकेशन केलं कोणाबरोबर फेज कॉन्स्टंट बरोबर। ऑप्शन नंबर 1 याचा काय असेल करेक्ट असेल। एन ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन विथ अ सर्ज इम्पिडन्स ऑफ 400 ओहम इज टर्मिनेटेड थ्रू अ रेजिस्टन्स आर, जी बी काय ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन आहे ती लाईन काय केलेलं बघा रेजिस्टन्सच्या सहाय्याने काय केलेलं आहे या ठिकाणी टर्मिनेट केलेलं आहे। अ सर्ज ट्रॅव्हलिंग ओव्हर द लाईन डज नॉट सफर एनी रिफ्लेक्शन म्हणजे या ठिकाणी जर ट्रान्समिशन लाईन असेल तर ट्रान्समिशन लाईन काय केलेली आपण या ठिकाणी अशा पद्धतीने काय केले टर्मिनेट केलेली आहे, पण ह्या टर्मिनेट केल्यानंतर ही जी काय ट्रान्समिशन लाईन आहे ते ट्रान्समिशन लाईनचं अशा पद्धतीने या ठिकाणी कोणतंही आपल्याला काय करत नाही आहे रिफ्लेक्शन भेटत नाही आहे, डज नॉट सफर एनी रिफ्लेक्शन ॲट द जंक्शन इफ द व्हॅल्यू ऑफ आर। मग जर अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारचं रिफ्लेक्शन या ठिकाणी ट्रान्समिशन लाईनच्या वेव्हचं होत नसेल तर या केसमध्ये जो बी काय इम्पिडन्स असेल जो बी काय लोड इम्पिडन्स असेल जो बी काय सर्ज इम्पिडन्स असेल त्या दोघांची व्हॅल्यू या ठिकाणी काय असायला पाहिजे बघा सेम असायला पाहिजे। जर व्हॅल्यू या ठिकाणी रेजिस्टन्सची जर या ठिकाणी दिलेल्या सर्ज इम्पिडन्स बरोबर असेल म्हणजे जो बी काय सर्ज इम्पिडन्सची व्हॅल्यू या ठिकाणी 400 ओहम दिलेली आहे, ZC इज इक्वल या ठिकाणी 400 ओहम दिलेला आहे, या 400 बरोबर जो बी काय रेजिस्टन्स आहे त्या रेजिस्टन्सची जर व्हॅल्यू पण 400 ओहम असेल तर या ठिकाणी ट्रान्समिशन लाईन मध्ये या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं रिफ्लेक्शन होणार नाही आहे। म्हणजेच ज्यावेळेस लोड इम्पिडन्स हा जो काय रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स कसा आहे बघा लोड इम्पिडन्स आहे, ज्यावेळेस लोड इम्पिडन्स हा सर्ज इम्पिडन्सच्या बरोबर असेल त्यावेळेस ट्रान्समिशन लाईन कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी रिफ्लेक्शन या ठिकाणी प्रोड्यूस करणार नाही। म्हणजे या ठिकाणी जो बी काय रेजिस्टन्स असेल जो बी काय लोड रेजिस्टन्स असेल किंवा जो काय लोड इम्पिडन्स असेल त्याची व्हॅल्यू किती असेल बघा सर्ज इम्पिडन्स एवढी असेल। सर्ज इम्पिडन्स किती दिलेला आहे 400 ओहम दिलेला आहे, याच्यामध्ये ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी काय दिसतोय बघा त्याच्या बरोबर दिसतोय, म्हणजे सर्ज इम्पिडन्स इज इक्वल टू लोड इम्पिडन्स असेल त्या केसमध्ये कोणत्याही प्रकारचं रिफ्लेक्शन होणार नाही। ऑप्शन नंबर 4 याचा काय आहे बघा करेक्ट आन्सर आहे। ठीक आहे, पुढचा एमसीक्यू बघा in an interconnected power system the most suitable power plant to meet पीक लोड कंडिशन, जे बी काय पीक लोड कंडिशन आहे ते पीक लोड कंडिशनचं डिमांड या ठिकाणी फुलफिल करण्यासाठी जे बी काय पॉवर प्लांट आपण यूज करतो ते पॉवर पॉईंट बद्दल या ठिकाणी पॉवर प्लांट बद्दल या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे। जे बी काय पीक लोड प्लांट्स आहेत ते पीक लोड प्लांट्स आपल्याला माहिती असायला पाहिजेत, जे बी गॅस आहे जो बी डिझेल आहे जो बी वाइंड आहे जो बी सोलार आहे हे जे काय प्लांट आहे त्या प्लांटला आपण काय म्हणतो पीक लोड प्लांट असं म्हणतो, जे की काय करतात पीक लोड सप्लाय करण्याचं काम करतात। मग बेस लोड प्लांट कोणते आहेत ते बेस लोड प्लांट मध्ये आपल्याकडे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन येतो, थर्मल पॉवर स्टेशन, न्यूक्लियर पॉवर स्टेशन, हे जे काय पॉवर प्लांट आहेत हे पॉवर स्टेशन कसे आहेत बघा बेस लोड पॉवर प्लांट आहेत। मग या ठिकाणी पीक लोड कंडिशनचा जो सप्लाय आहे तो सप्लाय या ठिकाणी फुलफिल करण्यासाठी आपण प्लांट कोणता यूज करतो हायडल हा काय आहे बघा बेस लोड, स्टीम म्हणजे थर्मल बेस लोड, न्यूक्लियर अगेन बेस लोड, पंप्ड स्टोरेज प्लांट जो आहे ऑप्शन नंबर 4 तो काय करतो बघा आपण पीक लोडचं डिमांड या ठिकाणी फुलफिल करण्यासाठी आपण यूज करतो पंप्ड स्टोरेज प्लांट। ठीक आहे, पुढचा एमसीक्यू बघा द पर युनिट व्हॅल्यू ऑफ 4 ओहम रजिस्टर ॲट 100 MVA बेस अँड 10 kV बेस व्होल्टेजेस, या ठिकाणी पर युनिट व्हॅल्यू बद्दल या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे। जी बी काय पर युनिट व्हॅल्यू आहे कोणाची व्हॅल्यू विचारलेली आहे रेजिस्टन्सची व्हॅल्यू, आपल्याकडे फॉर्म्युला माहिती असतो झेड पर युनिट इज इक्वल टू झेड ॲक्च्युअल डिवायडेड बाय झेड बेस, हा फॉर्म्युला आपल्याकडे माहिती असतो। मग या
यामध्ये ॲक्च्युअल व्हॅल्यू आपल्याकडे माहिती आहे, पण आपल्याकडे बेस व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. मग जो बी काय झेड बेस असेल त्या झेड बेसची व्हॅल्यू आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो बघा. या ठिकाणी झेडची ॲक्च्युअल व्हॅल्यू म्हणजे जो बी काय रेजिस्टन्स आहे त्या रेजिस्टन्सची ॲक्च्युअल व्हॅल्यू 4 ओम आहे, पण झेड बेस या ठिकाणी आपल्याला दिलेलं नाही. मग या ठिकाणी काय दिलेलं आहे 100 MVA बेस दिलेला आहे आणि 10 kVA या ठिकाणी काय दिलेलं बघा बेस व्होल्टेज दिलेला आहे. मग यानुसार आपण kV चा होल स्क्वेअर डिवाइडेड बाय MVA जो की आपण फर्स्ट क्वेश्चन मध्ये या ठिकाणी पाहिलं होतं, तो जो बेस इम्पिडन्स आहे तो बेस इम्पिडन्स कॅल्क्युलेशन आपण कशा पद्धतीने करतो. मग kV चा स्क्वेअर करा या ठिकाणी 10 × 10 डिवाइडेड बाय बेस MVA किती आहे बघा 100 आहे. म्हणजे जो बी काय झेड बेस आहे तो झेड बेस काय आला बघा 1 ओहम आपल्याकडे झेड बेस आला. मग हा झेड बेस ची व्हॅल्यू या ठिकाणी ठेवा. ॲक्च्युअल व्हॅल्यू किती आहे 4 ओहम आहे, बेस व्हॅल्यू किती आहे 1 ओहम आहे. आपण काय करतोय झेड पर युनिट या ठिकाणी कॅल्क्युलेट करतोय. मग जो बी काय झेड पर युनिट आहे, जो बी काय रेजिस्टन्स इन पर युनिट आहे तो किती येईल बघा 4 पर युनिट. म्हणजे रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती असेल बघा रेजिस्टन्सची व्हॅल्यू 4 पर युनिट. ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी काय आहे करेक्ट आन्सर आहे. पुढचा MCQ बघा. Power station has maximum demand of 2500 kilowatt and the number of kilowatt hour generated per year is 45 into 10 to the power 5. The load factor is again आपल्याकडे लोड फॅक्टर बद्दल या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे. लोड फॅक्टर इज इक्वल टू ॲव्हरेज डिमांड अपॉन मॅक्झिमम डिमांड. मग ॲव्हरेज डिमांड या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे बघा द नंबर ऑफ किलोवॅट आवर जनरेटेड. याचाच अर्थ नंबर ऑफ किलोवॅट आवर जनरेटेड, नंबर ऑफ इलेक्ट्रिसिटी जनरेटेड किंवा नंबर ऑफ जे बी काय युनिट आहे ते युनिट किती दिलेलं आहे ते बघा 45 into 10 to the power 5. हे कसे दिलेले आहे ते बघा पर इयर दिलेलं आहे. ते आपण प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये पाहिलं होतं ते डेली एनर्जी कंझम्पशन होतं. या ठिकाणी काय विचारलेलं आहे पर इयर मध्ये आपल्याला किलोवॅट आवर दिलेले आहेत. पर इयर मधले दिलेल्या किलोवॅटचं आपल्याला काय करावं लागेल बघा ॲव्हरेज एनर्जी कंझम्पशन किंवा ॲव्हरेज डिमांड या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल पर इयरचं. मग ते ॲव्हरेज डिमांड आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतो बघा. ॲव्हरेज डिमांड इज इक्वल टू पर इयर किती आहे तर 45 into 10 to the power 5 डिवाइडेड बाय एका इयर मध्ये किती दिवस असतील बघा. एका इयर मध्ये 365 दिवस आहे ते. एका दिवसामध्ये किती तास आहे ते एका दिवसामध्ये 24 तास आहे ते. 365 गुणिले 24 तास करा आन्सर येईल 8760 आवर. म्हणजे एका इयर मध्ये आपल्याकडे 8760 तास येतील. मग आपल्याला पर आवर आपल्याला एनर्जी कंझम्पशन या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं असेल तर हे जे काय इयरली आपल्याकडे एनर्जी जनरेट दिलेले आहे त्याला आपल्याला काय करावं लागेल बघा 8760 आपल्याला काय करायला डिवाइड करावं लागेल. डिवाइडेड बाय काय आहे लोड फॅक्टर मध्ये मॅक्झिमम डिमांड ही टर्म आहे. म्हणजे त्याला काय करू आपण मॅक्झिमम डिमांड 2500 आपण याला काय करूया डिवाइड करूया. म्हणजे जे बी काय आन्सर असेल 45 into 10 to the power 5 डिवाइडेड बाय 8760 into 25. हे जर आपण सिम्प्लिफिकेशन केलं तर सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर जे बी काय ऑप्शन येईल आपल्याकडे तो ऑप्शन येईल बघा ऑप्शन नंबर 2 20.50% आपल्याकडे काय येईल बघा लोड फॅक्टर येईल जो की आपण या ठिकाणी एनर्जी इयरली एनर्जी कंझम्पशनचा आपल्याकडे लोड फॅक्टर आपल्याला अशा पद्धतीने येईल. म्हणजे जो बी काय लोड फॅक्टर आहे तो लोड फॅक्टरची व्हॅल्यू 0.205 म्हणजे लोड फॅक्टर हा काय असेल बघा लेस दॅन आपल्याकडे 1 भेटतो. ठीक आहे. हे पर्सेंटेज मध्ये जर आपण 100 ने मल्टिप्लाय केला तर ही जी काय व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपल्याकडे पर्सेंटेज मध्ये येईल. ऑप्शन नंबर या ठिकाणी काय असेल 2 ऑप्शन नंबर करेक्ट असेल. पुढचा MCQ बघा. For a transmission line with a resistance R, a reactance X and a negligible capacitance, the generation constant A. या ठिकाणी जी बी काय ट्रान्समिशन लाईन आहे ट्रान्समिशन लाईनचे कॉन्स्टंट असते ABCD. मग ह्या ABCD मधल्या कॉन्स्टंट मधला जो आपल्याकडे जनरेशन कॉन्स्टंट A आहे तो A हा कॉन्स्टंट या ठिकाणी विचारलेला आहे. यामध्ये विचारलेलं काय आहे रेजिस्टन्स R दिलेला आहे, रिएक्टन्स X दिलेला आहे अँड निग्लिजिबल कॅपॅसिटन्स दिलेला आहे. म्हणजे कॅपॅसिटन्स या ठिकाणी निग्लेक्ट केलेला आहे. याचाच अर्थ जी बी काय ट्रान्समिशन लाईन असेल त्या ट्रान्समिशन लाईन मध्ये जर कॅपॅसिटन्स असेल तर त्या ट्रान्समिशन लाईनला आपण मीडियम ट्रान्समिशन लाईन लेंथ नुसार लॉंग ट्रान्समिशन लाईन लेंथ नुसार आपण कन्सिडर करू शकतो. पण जर ट्रान्समिशन लाईन मध्ये कॅपॅसिटन्स नसेल तर त्याचा अर्थ ही जी काय ट्रान्समिशन लाईन आहे ती ट्रान्समिशन लाईन कशी आहे शॉर्ट ट्रान्समिशन लाईन आहे. मग याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते ही जी लाईन आहे ती लाईन कशी आहे बघा शॉर्ट ट्रान्समिशन लाईन आहे. मग शॉर्ट ट्रान्समिशन लाईन मध्ये जे बी काय ABCD पॅरामीटर आहे त्या ABCD पॅरामीटर कशा पद्धती असतील. जे बी काय शॉर्ट ट्रान्समिशन लाईन असते त्या शॉर्ट ट्रान्समिशन लाईन मध्ये कॅपॅसिटर नसल्यामुळे पॅरलल पाथ नसल्यामुळे जो बी काय सेंडिंग एंडचा करंट असेल तोच काय असेल बघा रिसिव्हिंग एंडचा करंट असेल. आणि सेंडिंग एंडचा करंट आणि रिसिव्हिंग एंडचा करंट दोन्ही सेम असल्यामुळे जे बी काय ABCD पॅरामीटर
पॅरामीटर आहे ते ABCD पॅरामीटर आहे ते ABCD पॅरामीटरचे व्हॅल्यू जर आपण कॅल्क्युलेट केले तर ती व्हॅल्यू येते 1Z01. ही जी काय व्हॅल्यू असते शॉर्ट ट्रान्समिशन लाईनच्या केसमध्ये आपण लक्षात ठेवली पाहिजे. 1Z01 ही शॉर्ट ट्रान्समिशन लाईनच्या ABCD पॅरामीटरची व्हॅल्यू आहे. मग या ठिकाणी A ची व्हॅल्यू विचारलेली आहे. A ची व्हॅल्यू किती असेल 1 असेल. ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी काय बघा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. पुढचा MCQ बघा. अगेन आपल्याकडे ABCD पॅरामीटर वरती हा क्वेश्चन विचारलेला आहे. ABCD पॅरामीटर वरती A ची व्हॅल्यू दिलेली आहे, B ची, C ची दिलेली आहे. द सेंडिंग एंड व्होल्टेज इज 400 kV, देन द रिसिविंग एंड व्होल्टेज अंडर नो लोड कंडिशन. या ठिकाणी वर्ड महत्वाचा आहे अंडर नो लोड कंडिशन. नो लोड कंडिशनच्या केसमध्ये जे बी काय रिसिविंग एंड व्होल्टेज असेल, नो लोड कंडिशन याचा अर्थ जो बी काय IR असेल, रिसिविंग एंडचा जो बी काय करंट असेल तो करंट कसा असेल बघा 0 असेल, कारण कोणत्याही प्रकारचा लोडच या ठिकाणी कनेक्ट केलेला नाही आहे. म्हणजे लोड एंडला या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा करंट या ठिकाणी फ्लो होणार नाही. मग या केसमध्ये जे बी काय इक्वेशन असेल ते इक्वेशन कसं असेल बघा VS इज इक्वल टू A इंटू A टाइम्स ऑफ VR. हे आपल्याकडे काय भेटेल बघा इक्वेशन भेटेल. मग या ठिकाणी आपल्याकडे काय विचारलेलं बघा VR विचारलेलं आहे, रिसिविंग एंडचं व्होल्टेज विचारलेलं आहे, हे सेंडिंग एंडचं व्होल्टेज झालं, हे रिसिविंग एंडचं व्होल्टेज झालं. म्हणजे VR इज इक्वल टू VS डिवाइडेड बाय A करा. VS ची व्हॅल्यू दिली आहे आपल्याकडे, सेंडिंग एंड व्होल्टेज दिलेलं आहे 400 kV दिलेला आहे. A ची व्हॅल्यू आपल्याकडे दिली आहे का, A ची व्हॅल्यू दिलेली आहे A इज इक्वल टू D आहे. याचा अर्थ ही जी काय लाईन आहे ती लाईन कशी आहे सिमेट्रिकल लाईन आहे. मग A ची व्हॅल्यू या ठिकाणी ठेवा, फक्त मॅग्निट्यूड ठेवा 0.8 ही फक्त याची मॅग्निट्यूड ठेवली. जर कॅल्क्युलेशन केलं तर हे कॅल्क्युलेशन आपल्याकडे येईल 500 kV. म्हणजे काय जे रिसिविंग एंड व्होल्टेज आहे ते रिसिविंग एंड व्होल्टेज किती येते बघा सेंडिंग एंड व्होल्टेज पेक्षा या ठिकाणी जादा येते. सेंडिंग एंड व्होल्टेज किती आहे, सेंडिंग एंड व्होल्टेज हे किती आहे बघा 400 kV आहे. पण त्याच केसमध्ये जे बी काय रिसिविंग एंड व्होल्टेज आहे ते रिसिविंग एंड व्होल्टेज किती आहे 500 kV आहे. म्हणजे 100 kV या ठिकाणी एक्सेस झालं. यालाच म्हणायचं फॅरांटी इफेक्ट. मग हा फॅरांटी इफेक्ट कुठं ऑकर होतो बघा अंडर नो लोड कंडिशन किंवा लाईटली लोडिंग कंडिशन मध्ये फॅरांटी इफेक्ट ऑकर होतो. आणि हा जो काय फॅरांटी इफेक्ट आहे तो फॅरांटी इफेक्ट कशामुळे ऑकर होतो, जो बी काय चार्जिंग करंट आहे त्या चार्जिंग करंटमुळे काय होतो बघा हा फॅरांटी इफेक्ट या ठिकाणी आपल्याकडे ऑकर होतो. ठीक आहे. म्हणजे जे बी काय व्होल्टेज आहे ते व्होल्टेज या ठिकाणी आन्सर रिसिविंग एंडचं कसं असेल बघा ज्यादा असेल अंडर नो लोड कंडिशन. पुढचा MCQ बघा. 100 km long transmission line is loaded at 1110 kV. If the loss of the line is 15 megawatt and the load is 150 megavolt ampere, then the resistance of the line. या ठिकाणी लाईनच्या रेजिस्टन्स बद्दल या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेशन करायला सांगितलेलं आहे. जो भी काय लाईनचा रेजिस्टन्स असेल तो लाईनचा रेजिस्टन्स आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा आहे. मग दिलेलं काय काय बघा 100 किमीची लाईन दिलेला आहे, लोड व्होल्टेज दिलेला आहे 1110 kV, व्होल्टेजची व्हॅल्यू दिलेली आहे 1110 kV. त्यानंतर लॉसेस ऑफ द लाईन किती दिलेले आहेत बघा लॉसेस इज इक्वल टू 15 मेगावॅट लॉसेस दिलेले आहेत. आणि जो बी काय लोड आहे, जो बी काय MVA रेटिंग आहे ती MVA रेटिंग किती दिलेलं बघा 150 MVA ही त्याचे काय दिलेलं आहे लोडिंग दिलेलं आहे. आपल्याला विचारलेलं काय आहे, आपल्याला विचारलेलं आहे रेजिस्टन्स ऑफ द लाईन. मग रेजिस्टन्स ऑफ द लाईन आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो किंवा कशावरून कॅल्क्युलेट करू शकतो. आपल्याला लॉसेस हे एक टर्म या ठिकाणी महत्वाची दिलेली आहे लॉसेस. मग या लॉसेस वरून आपण काय टर्मे लावू शकतो का ते आपल्याला पाहावं लागेल. जे बी काय ट्रान्समिशन लाईनचे लॉसेस असते तर losses is equal to losses in the transmission line is equal to 3 times of I square R. या लॉसेस ना आपण काय म्हणतो बघा ओहमिक लॉसेस असं म्हणतो. मग लॉसेस किती दिलेले आहेत ते 15 मेगावॅट हे काय दिलेले आहे ते लॉसेस दिलेले आहेत ते 3 इंटू I ची व्हॅल्यू आपल्याकडे कॅल्क्युलेट करता येईल का बघा. I ची व्हॅल्यू जो बी काय करंट आहे I आपल्याकडे MVA बेस दिलेला आहे, MVA व्हॅल्यू दिलेली आहे, जो बी काय V आहे तो VB दिलेला आहे. मग याच्यानुसार जो बी काय I आहे तो I कसा असेल MVA दिलेला आहे MVA म्हणजे जो बी काय I असेल तो I कसा असेल बघा MVA डिवाइडेड बाय √3 टाइम्स इंटू या ठिकाणी ही व्होल्टेजची व्हॅल्यू ठेवा, व्होल्टेजची व्हॅल्यू म्हणजे जो बी काय 150 आहे डिवाइडेड बाय √3 टाइम्स ऑफ 1110 या ठिकाणी ठेवा. हे जे काय कॅल्क्युलेशन केलेलं आहे कॅल्क्युलेशन या ठिकाणी I चं करा आणि या ठिकाणी ही I ची व्हॅल्यू ठेवा आणि या ठिकाणी आपल्याला रेजिस्टन्स या ठिकाणी कॅल्क्युलेशन करायचं आहे. मग हा जो काय रेजिस्टन्स आहे I ची व्हॅल्यू आपल्याला या फॉर्म्युल्यानुसार भेटेल. आपल्याकडे लॉस
लॉसेस ऑलरेडी आहेत, आपल्याकडे रेजिस्टन्स या ठिकाणी इझिली या ठिकाणी भेटेल. जे बी काय आन्सर असेल हे सोल्युशन या ठिकाणी केल्यानंतर ऑप्शन नंबर ए या ठिकाणी काय असेल बघा, करेक्ट आन्सर असेल 8.06 ओहम पर फेज. याचं काय असेल करेक्ट आन्सर असेल. पुढचा एमसीक्यू, व्हेन इज द फॅरेंट इफेक्ट ऑन अ लॉंग ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन इज एक्सपिरियन्स्ड. आपण फॅरेंट इफेक्ट बद्दल आताच डिस्कशन केलं होतं. लाईन जर नो लोड कंडिशनला वर्क करत असेल किंवा लाईटली लोड असेल, म्हणजे लाईन वरती जर लोड कमी असेल किंवा नो लोड असेल तर त्या केसमध्ये फॅरेंट इफेक्ट या ठिकाणी काय होतो, ऑकर होतो. लाईन इज लाईटली लोडेड, याच केसमध्ये त्यालाच आपण काय म्हणतो बघा, लाईट लोड असेल किंवा जर लाईन ही नो लोड कंडिशनला वर्क करत असेल, रिसिव्हिंग एंड करंट जर या ठिकाणी 0 असेल तर त्या केसमध्ये फॅरेंट इफेक्ट हा काय होतो, ऑकर होतो. हेवीली लोडेड, फुल लोडेड, युनिट फॅक्टर, पॉवर फॅक्टरचा काय संबंध आहे, ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी काय असेल करेक्ट असेल. पुढचा एमसीक्यू, the time interval needed for the surge to travel the end of a 600 km long over a transmission line. जे भी काय ट्रान्समिशन लाईन आहे त्या ट्रान्समिशन लाईनची या ठिकाणी लेंथ किंवा त्याला डिस्टन्स किती दिलेला आहे बघा, 600 किलोमीटर या ठिकाणी आपल्याकडे डिस्टन्स दिलेला आहे. मग जे काय ट्रान्समिशन लाईन आहे त्या ट्रान्समिशन लाईनचा या ठिकाणी डिस्टन्स दिलेला आहे आणि टाइम या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे टाइम. मग आपल्याला जनरल फॉर्म्युला आपल्याकडे माहिती असतो, जनरल फॉर्म्युला आपल्याकडे तो जे काय फॉर्म्युला असतो तो फॉर्म्युला काय असतो बघा, जे भी काय स्पीड असते, स्पीड किंवा जो भी काय स्पीड असते ते स्पीड आपण कसं कॅल्क्युलेट करतो बघा, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स डिवाइडेड बाय टाइम. या फॉर्म्युलानुसार आपण काय करत असतो, स्पीड या ठिकाणी कॅल्क्युलेट करत असतो. मग या ठिकाणी आपल्याकडे टाइम विचारलेला आहे, टाइम या ठिकाणी डिस्टन्स दिलेला आहे, डिस्टन्स डिवाइडेड बाय या ठिकाणी स्पीड आपल्याकडे या ठिकाणी आपल्याला दिलेलं नाही याच्यामध्ये. मग जे काय स्पीड असतं, स्पीड कुठलं स्पीड असतं, जे बी काय वेव्ह ट्रॅव्हलिंग अनालिसिस असते, जे बी काय वेव्ह असते ते वेव्ह एअर मीडियम मध्ये जसं काय स्पीड असते ते स्पीड किती असतं बघा, जे बी काय स्पीड असतं ते स्पीड किंवा त्याला आपण व्हेलॉसिटी असं म्हणूया, ती किती असते व्हेलॉसिटी, 3 × 10⁸ मीटर पर सेकंद एवढी त्याची काय असते व्हेलॉसिटी असते. मग डिस्टन्स आपल्याकडे माहिती आहे 600 किलोमीटर हे डिस्टन्स आहे. स्पीड घ्या 3 × 10⁵ किलोमीटर पर सेकंद म्हणा किंवा 10⁸ मीटर पर सेकंद म्हणा, दोन्ही एक आहेत. यानुसार जर आपण हे कॅल्क्युलेशन परफॉर्म केलं तर हे जे काय आन्सर असेल ते आन्सर या ठिकाणी 2 मिलीसेकंड ह्याचं काय असेल बघा, करेक्ट आन्सर असेल. ऑप्शन नंबर डी या ठिकाणी काय याचा करेक्ट आन्सर आहे. पुढचा एमसीक्यू, व्हेन अ लाईन टू ग्राउंड फॉल्ट ऑकर्स द करंट इन अ फॉल्टेड फेज इज 100 एम्पियर, द झिरो सिक्वेन्स करंट इन दिस केस. या ठिकाणी फॉल्ट दिलेला आहे LG फॉल्ट. मग या LG फॉल्टच्या केसमध्ये जो बी काय फॉल्ट करंट आहे तो फॉल्ट करंट कसा असतो बघा, 3 टाइम्स ऑफ IA0, 3 टाइम्स ऑफ IA1, 3 टाइम्स ऑफ IA2. म्हणजे जे बी काय फॉल्ट करंट आहे तो फॉल्ट करंट 3 पट असतो. कोणाच्या, जे बी काय सिक्वेन्स करंट आहे त्या सिक्वेन्स करंटच्या ठिकाणी 3 पट असतो. मग यानुसार जो बी काय फॉल्टेड करंट आहे तो फॉल्टेड करंट आपल्याकडे दिलेला आहे 100 एम्पियर हा फॉल्टेड करंट दिलेला आहे. विचारलेला काय आहे, झिरो सिक्वेन्स करंट विचारलेला आहे. जो बी काय IA0 असेल तो IA0 IF डिवाइडेड बाय 3 असेल. 100 डिवाइडेड बाय 3 करा, 33.3 एम्पियर याचं काय असेल बघा, करेक्ट आन्सर असेल. कारण हा IF डिवाइडेड बाय 3 कुठून आला, तर या फॉर्म्युलानुसार जो बी काय IA0 आहे तो IA0 IF डिवाइडेड बाय 3 आला. ऑप्शन नंबर बी या ठिकाणी काय असेल करेक्ट आन्सर असेल. पुढचा एमसीक्यू बघा, if the positive, negative and zero sequence component, if the positive, negative and zero sequence reactances of an element of power system are 0.3, 0.3 and 0.9 per unit respectively, then the element would be. या ठिकाणी बघा जो बी काय रिएक्टन्स आहे X1, X2 आणि X0 या ठिकाणी अशा पद्धतीने दिलेला आहे बघा. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो. पॉझिटिव्ह किती दिलेला आहे 0.3 आणि 0.9 पर युनिट मध्ये या सगळ्या काय दिलेल्या आहेत व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या. मग यानुसार आपल्याकडे काय कंडिशन भेटते बघा, जो बी काय X0 आहे तो X0 कसा आहे बघा, 3 टाइम्स ऑफ X1 आहे विच इज इक्वल टू 3 टाइम्स ऑफ X2 आहे. म्हणजे जो बी काय झिरो सिक्वेन्स कंपोनेंट आहे तो झिरो सिक्वेन्स कंपोनेंट 3 पट आहे, 3 टाइम्स आहे. कोणाच्या, पॉझिटिव्ह सिक्वेन्स कंपोनेंटच्या आणि निगेटिव्ह सिक्वेन्स कंपोनेंटच्या. मग हे कधी पॉसिबल आहे, ज्यावेळेस लोड हा स्टॅटिक लोड असेल, ज्यावेळेस जो मशीन आहे ती मशीन स्टॅटिक असेल, म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा रोटेटिंग पार्ट नसेल, त्या केसमध्ये जो बी काय झिरो सिक्वेन्स रिएक्टन्स असतो तो झिरो सिक्वेन्स रिएक्टन्स यामध्ये 3 पट असतो. कोणाच्या, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हच्या. मग जे बी काय लाईन असेल ती लाईन स्टॅटिक असेल. स्टॅटिक आहे याचा अर्थ सिंक्रोनस जनरेटर स्टॅटिक आहे का, नाही, याच्यामध्ये रोटेटिंग पार्ट आहे. सिंक्रोनस मोटर नाही. स्टॅटिक लोड हा
आपल्याकडे ऑप्शन दिसतोय स्टॅटिक लोडच्या केसमध्ये अशा पद्धतीने आपल्याला ऑब्झर्वेशन आन्सर या ठिकाणी भेटू शकतं. पण ऑप्शन नंबर 4 कडे पहा, जे बी काय ट्रान्समिशन लाईन आहे ती ट्रान्समिशन लाईन या ठिकाणी काय असेल, याचा करेक्ट आन्सर असेल. कारण ट्रान्समिशन लाईन कशी आहे, स्टॅटिक लोड डिव्हाइस आहे, स्टॅटिक लोड आहे, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं रोटेटिंग पार्ट नाही आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी ट्रान्समिशन लाईनच्या केसमध्ये जो बी काय रिएक्टन्स आहे ते रिएक्टन्स कसे असतात बघा. जो बी काय झिरो सिक्वेन्स रिएक्टन्स असतो तो झिरो सिक्वेन्स रिएक्टन्स 3 पट असतो. कोणाच्या, जे बी काय पॉझिटिव्ह आणि जे बी काय निगेटिव्ह सिक्वेन्स रिएक्टन्स आहे ते त्याच्या. फॉल्ट ऑकरिंग ऑन टर्मिनल्स ऑफ अनलोडेड सिंक्रोनस जनरेटर, याच्यामध्ये रिझल्ट दिलेला आहे ते काय दिलेलं आहे ते बघा. जो बी काय IA0 दिलेला आहे, IA1 दिलेला आहे, IA2 दिलेला आहे, VA0 VA1 आणि VA2 या ठिकाणी इक्वल दिलेला आहे. म्हणजेच याच्यावरून आपल्याला असं लक्षात घ्यायचं आहे, जर सिक्वेन्स व्होल्टेज या ठिकाणी इक्वल असतील, त्यांच्या व्हॅल्यू या ठिकाणी इक्वल असतील आणि जे बी काय सिक्वेन्स करंट आहे ते सिक्वेन्स करंटची जर आपण समेशन घेतलं आणि ते जर समेशन या ठिकाणी 0 येत असेल तर या केसमध्ये जो बी काय फॉल्ट असणार आहे तो फॉल्ट मोस्ट फेमस फॉल्ट LLG फॉल्ट, त्याला आपण काय म्हणतो, डबल लाईन टू ग्राउंड फॉल्ट. कधी, ज्यावेळेस सिक्वेन्स व्होल्टेज हे इक्वल येते आणि करंटची ऍडिशन पॉझिटिव्ह सिक्वेन्स, निगेटिव्ह सिक्वेन्स आणि झिरो सिक्वेन्स करंटची ऍडिशन जर 0 आली तर त्या केसमध्ये फेमस फॉल्ट आहे LLG फॉल्ट. ऑप्शन नंबर C या ठिकाणी काय याचा करेक्ट आन्सर आहे. या फॉल्ट मध्ये फक्त अशा कंडिशन आपल्याकडे भेटतील. इंपॉर्टंट क्वेश्चन आहे, लक्षात ठेवायचा. 50 MVA 11 kV 3 फेज जनरेटर has a stored energy of 400 megajoule. Its inertia constant H विचारलेला आहे. कायनेटिक एनर्जी स्टोर्ड डिवाइडेड बाय रेटिंग ऑफ मशीन G. युनिट काय आहे, युनिट आहे याचं मेगा जूल पर MVA याचं युनिट आहे. विचारलेलं काय आहे, एनर्जी कॉन्स्टंट विचारलेला आहे. एनर्जी स्टोअर किती केलेली आहे, 400 मेगा जूल एनर्जी स्टोअर केलेली आहे. रेटिंग किती आहे, रेटिंग 50 MVA. सिंप्लिफिकेशन करा, सिंप्लिफिकेशन केल्यानंतर जे बी काय आन्सर आहे ते आन्सर कसं येईल बघा. H = 8. युनिट काय येईल, मेगा जूल पर MVA याचं काय असेल बघा, युनिट असेल. ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी काय याचा करेक्ट आन्सर आहे. या ठिकाणी पुढचा MCQ बघा. 12 बस पॉवर सिस्टीम हॅज 3 व्होल्टेज कंट्रोल बस. या ठिकाणी नंबर ऑफ बसेस आहे त्या नंबर ऑफ बसेस = 12. या ठिकाणी व्होल्टेज कंट्रोल बस दिलेले आहेत त्या 3. म्हणजे जो बी काय M आहे तो M किती दिलेला आहे, या ठिकाणी 3 दिलेला आहे. डायमेन्शन ऑफ द जॅकॉबियन मॅट्रिक्स आपल्याला विचारलेलं आहे ते या ठिकाणी MCQ महत्त्वाचा आहे, क्वेश्चन महत्त्वाचा आहे, एक्झाम मध्ये विचारला जातो. जो बी काय रँक आहे किंवा जो बी काय मॅट्रिक्स आहे, जे बी काय डायमेन्शन असते ते डायमेन्शन आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतो बघा. जे बी काय डायमेन्शन असते ते जॅकॉबियन मॅट्रिक्सचे 2n - m - 2 इंटू 2n - m - 2 या फॉर्म्युलाने या ठिकाणी आपण काय करतो, याचे डायमेन्शन किंवा याचे रँक या ठिकाणी कॅल्क्युलेट करत असतो. मग 2 इंटू n काय आहे बघा, नंबर ऑफ बसेस आहेत त्या किती आहेत त्या 12 आहेत त्या. नंबर ऑफ PV बसेस किती आहेत त्या, PV बसेस 3 आहेत त्या. -2 करा. 2 इंटू 12 - 3 - 2 हे सिंप्लिफिकेशन करा. 24 - 3 21 - 2 19. म्हणजे जो बी काय ऑप्शन असेल तो 90 × 19. जे बी काय रो आहे ते, जे बी काय कॉलम आहे ते, जे बी काय रँक असेल ते रँक कसे असेल बघा 19 × 19. या ठिकाणी MCQ महत्त्वाचा आहे. आन्सर आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. ट्रान्झिएंट डिस्टर्बन्स मे बी कॉज्ड बाय. जे बी काय ट्रान्झिएंट डिस्टर्बन्स आहे ते ट्रान्समिशन लाईनमध्ये पॉवर सिस्टीममध्ये ते ट्रान्समिशन जे बी काय आहे ते डिस्टर्बन्स ते कशामुळे होते तर फॉल्ट्समुळे ऑकर होते, बरोबर आहे. लोडचं व्हेरिएशन झाल्यामुळे ऑकर होते, हे पण बरोबर आहे. या ठिकाणी फॉल्ट्स लोड व्हेरिएशन हे आपण पाहिलेलं आहे. स्विचिंग ऑपरेशनमुळे पण होते, हे पण बरोबर आहे. या ठिकाणी जो बी काय करेक्ट ऑप्शन असेल फॉल्ट्स लोड व्हेरिएशन आणि स्विचिंग ऑपरेशन म्हणजे ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी काय असेल बघा मोस्ट करेक्ट असेल. याच्यामुळे होतो, याच्यामुळे होतो, याच्यामुळे होतोय, हे सगळं काय दिलेलं आहे, एकाच दिलेलं आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी काय असेल करेक्ट आन्सर असेल. तर ट्रान्झिएंट स्टॅबिलिटी ऑफ अ पॉवर सिस्टम कॅन बी इम्प्रूव्ड बाय. जी बी काय ट्रान्झिएंट स्टॅबिलिटी आहे ते ट्रान्झिएंट स्टॅबिलिटी आपण कशाच्या सहाय्याने इम्प्रूव्ह करू शकतो, ती आपण फास्टर फॉल्ट क्लिअरिंग. जो बी काय फॉल्ट आहे तो फॉल्ट आपण फास्ट क्लिअर केला तर आपण इम्प्रूव्ह करू शकतो. फास्ट एक्साइटेशन सिस्टम. त्याचबरोबर जो बी काय ऑप्शन नंबर 2 आहे त्या 2 नुसार सुद्धा आपण काय करू शकतो, ट्रान्झिएंट स्टॅबिलिटी या ठिकाणी इम्प्रूव्ह करू शकतो. ऑप्शन नंबर 3 बोथ A and B म्हणजे ह्या दोन्ही मेथडने आपण काय करू शकतो बघा ट्रान्झिएंट स्टॅबिलिटी या ठिकाणी इम्प्रूव्ह करू शकतो. ऑप्शन नंबर 3 याचं काय असेल
करेक्ट आन्सर असेल. पुढचा MCQ, इम्पिडन्स रिले इज यूज्ड ऑन ट्रान्समिशन लाईन. जो बी काय इम्पिडन्स रिले आहे तो इम्पिडन्स रिले आपण कोणत्या ट्रान्समिशन लाईनवरती आपण यूज करतो, तर इम्पिडन्स रिले हा जनरली आपण काय करतो बघा, मीडियम ट्रान्समिशन लाईनवरती यूज करतो. जो काय मो आहे तो मो आपण काय करतो लॉंग ट्रान्समिशनसाठी. जो बी काय रिॲक्टन्स आहे तो रिॲक्टन्स रिले आपण शॉर्ट ट्रान्समिशन लाईनसाठी यूज करतो. मग हे लक्षात कसं ठेवायचं, MIR मो असेल तर लॉंग, मीडियम आणि शॉर्ट. MIR नुसार आपण लक्षात ठेवायचं. MIR, M म्हणजे मो कोणासाठी, लॉंगसाठी. I म्हणजे इम्पिडन्स रिले कोणासाठी, मीडियमसाठी. R म्हणजे काय, रिॲक्टन्स रिले कोणासाठी, शॉर्ट ट्रान्समिशन लाईनसाठी आपण रिॲक्टन्स रिले यूज करतो. ठीक आहे. पुढचा MCQ बघा, बॅलन्स्ड 3 फेज सिस्टीम कन्सिस्ट ऑफ. जर बॅलन्स्ड 3 फेज सिस्टीम असेल तर त्या 3 फेज सिस्टीम मध्ये काय असेल बघा, झिरो सिक्वेन्स करंट्स ओनली, पॉझिटिव्ह सिक्वेन्स करंट्स ओनली, निगेटिव्ह अँड झिरो सिक्वेन्स, निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह सिक्वेन्स करंट्स. जर आपल्याकडे बॅलन्स्ड सिस्टीम असेल, बॅलन्स सिस्टीम, जर बॅलन्स सिस्टीम असेल तर झिरो सिक्वेन्स त्याचबरोबर निगेटिव्ह सिक्वेन्स कंपोनंटची काय गरज आहे. बॅलन्स सिस्टीममध्ये आपल्याला फक्त या ठिकाणी पॉझिटिव्ह सिक्वेन्स कंपोनंट या ठिकाणी आपल्याला प्रेझेंट असते. जे बी काय ऑप्शन असेल ते ऑप्शन या ठिकाणी आपल्याकडे 2 या ठिकाणी करेक्ट असेल. बॅलन्स सिस्टीमसाठी फक्त पॉझिटिव्ह सिक्वेन्स करंट म्हणले एक्झिस्ट असते. ठीक आहे. मग सिस्टीम जर अनबॅलन्स असेल त्याच्यामध्ये निगेटिव्ह सिक्वेन्स असेल, त्याच्यामध्ये 0 असेल आणि पॉझिटिव्ह तर असेलच असेल. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याकडे MCQ या ठिकाणी एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. इन एक्स्ट्रा हाय व्होल्टेज लाईन्स बंडल्ड कंडक्टर्स आर रिक्वायर्ड फॉर रिड्युसिंग. जे बी काय बंडलिंग करतो आपण कंडक्टरचं, ते बंडलिंग आपण कशासाठी करतो, जो काय इफेक्ट असतो त्या इफेक्टला आपण कोरोना इफेक्ट असं म्हणतो. कोरोना इफेक्ट आपण रिड्यूस करण्यासाठी काय करतो, कंडक्टरचं या ठिकाणी बंडलिंग करतो. म्हणजे ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी काय असेल बघा, करेक्ट आन्सर असेल याचं. इन एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन द बंडलिंग ऑफ कंडक्टर इज डन टू रिड्यूस द कोरोना लॉस. ठीक आहे. ॲट द स्विंग बस स्पेसिफाईड आर, म्हणजे ॲट द स्विंग बसमध्ये आपण कोणत्या क्वांटिटी या ठिकाणी स्पेसिफाय करतो. जी बी काय लोड बस आहे, जी बी काय जनरेटेड बस आहे, जी बी काय स्विंग बस आहे, याच्यामध्ये आपण 2 क्वांटिटी काय करतो स्पेसिफाय करतो. आणि 2 ह्या काय असतात बघा, अननोन क्वांटिटी असतात. मग या ठिकाणी स्विंग बद्दल विचारलेलं आहे. स्विंग बस मध्ये जनरली ज्या क्वांटिटी स्पेसिफाय करतो, मॅग्निट्यूड ऑफ व्होल्टेज अँड फेज अँगल डेल. या ठिकाणी आपण काय करतो बघा, स्विंग बेस मध्ये आपण काय करतो स्पेसिफाईड करतो. जे बी काय P आणि Q आहे ते कशामध्ये करतो, लोड बस मध्ये आपण स्पेसिफाय करतो. जे बी काय P आणि V आहे त्याला आपण PV बस असं म्हणतो, त्यालाच आपण जनरेटर बस असं म्हणतो. ठीक आहे. या क्वांटिटी आपण काय करतो स्विंग बस मध्ये स्पेसिफाय करतो. ठीक आहे. अशा पद्धतीने जे बी काय पॉवर सिस्टीमचे इम्पॉर्टंट क्वेश्चन होते ते इम्पॉर्टंट क्वेश्चन बद्दल या ठिकाणी आपण डिस्कशन केलेलं आहे. आपण भेटूया पॉवर सिस्टीमच्या नेक्स्ट सेशनमध्ये अशाच प्रकारचे MCQ घेऊन. थँक्यू.